अनामिका ताई येऊ का? ये ना वल्ली. चहा इथे ठेवते. हा थँक्यू. ते काल जरा मी जास्तच बोलले. म्हणजे आता सचिन आणि मी थांबलो त्याचं मला काही नाही वाटलं, पण आता आप्पा ह्या वयात सुद्धा उपाशी राहिले हो. म्हणजे ते म्हणत होते की आता अनामिका ताई नवीन आहेत ना या घरात, मग त्यांना वाईट टाकल्यासारखं वाटायला नको म्हणून मी थांबतो, आग्रह केला त्यांनीच. आणि ते उपाशी राहिले म्हणून माझी जरा चिडचिड झाली. ऍक्च्युली आम्हीच सॉरी, आमचं चुकलं. एखादा मेसेज तरी टाकायला हवा होता ना आम्ही. मला मेसेज काही काय अनामिका ताई, अहो मला मेसेज करून सांगायची काय गरज आहे? मी तर काय घरीच असते, घरातली कामं करत असते, हे तर गृहीतच आहे ना. घरातल्या बाईला सगळे गृहीतच धरतात नाही का. माझी काही अशी अपेक्षा नाहीये की तुम्ही मेसेज वगैरे करावा. अगं नाही वली, घरातली कामं करणं काही सोपं नाहीये. तसं नाही हो अनामिका ताई, कसं सांगू, मला ना घरातली कामं करायला नाही आवडत हो. म्हणजे घरातले सगळे मला कामचुकार म्हणतात, पण आता मला नाही आवड. मी काय करू, मला शिकायचं होतं. हे घरातली कामं करणं वगैरे मला नाही जमत. पण तर लग्नानंतर सगळं पदरी पडलं, त्याच्यामुळे मी स्वीकारलं. करते आता, कोणीतरी करायला पाहिजेत ना घरातली कामं, मग मी करते. हो, पण ते तर काय सगळेच करू शकतात ना, त्यासाठी एकानं मन मारायची काय गरज आहे? काही का अनामिका ताई, हे सगळं बोलणं सोपं आहे, खरं हे सगळं शक्य नाहीये. अगं हे करून सुद्धा दाखवू आपण. तुला खरंच शिकायचंय? हो, पण मग घरातलं सगळं. अगं ती सगळी घरातली कामं सगळेच वाटून घेतील की. आता या क्षणाला दुसऱ्याला काय वाटतंय याचा अजिबात विचार करू नकोस. हा हा, फक्त हे बघ की सध्या तुला काय हवंय. हा डन. हा. अरे आता ते बंद कर ना ऑफिसचं काम. 2 किती वेळ मिनिटं. करणार? काय वेळी असं चाललेलं असतं. वल्लीला शिकायचंय आणि मी तिला मदत करणार आहे. म्हणजे ती आतापर्यंत शिकली आहे, त्याच्या पुढेही तिला शिकायचंय. बोलिये काय आता नवीन? सचिन, अरे असं काय करतोस? ती काहीतरी चांगलं करायचं म्हणतीये ना, तर मग असा हिरमोड का करतोस? शिक्षण कधीच वाया जात नाही अरे. आणि एखाद्याला शिकायचं असलं तर त्याला संधी मिळायलाच हवी ना. पण मग घरातली कामं कोण सांभाळणार? आपण. हा हो, आपण सगळे मिळून सांभाळू. हा, आणि सगळ्यांनी ठरवलं तर त्यात कठीण काय आहे? मग ठरलं तर वल्ली पुढे शिकणार. जिंकलत हो होणाऱ्या जाऊबाई, पुन्हा एकदा घरातल्यांचं मन जिंकलं. पण हे करता करता तू स्वतः खड्ड्यात पडणार आहेस याचा अजून अंदाज नाहीये तुला. सचिन, तू आजच वल्ली बरोबर जाऊन त्या कोर्सची चौकशी करून ये. तिला शिकायचं असलं तरी माझी तयारी नाहीये तिला शिकवायची. म्हणजे मला या कशातच पडायचं नाहीये. येतो. अहो अहो अहो, असं असं काय करताय? मला खरंच शिकायचंय, मला शिकू द्या ना. सचिन, अरे तुझी बायको शिकायचं म्हणतेय तर तू सरळ नकार का देतोस? मी नाही म्हणतोय त्याला माझी काही कारण आहेत वहिनी. काय कारण असू शकतील? मिस अनामिका, मला वाटतं हा नवरा बायकोचा प्रश्न आहे. तुम्ही यात पडू नका. हा नवरा बायकोचा प्रश्न नाहीये, एका स्त्रीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तिला शिकायचंय तर तिला संधी मिळायलाच हवी. वल्ली, सचिनला शक्य नसेल तर मी येते तुझ्या बरोबर.
नाही वहिनी, तुम्ही नका जाऊ, मी बघतो. जा, दोघं जाऊन या. नाही वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी बघतो म्हणजे मी वल्ली सोबत जातो असं नाही म्हणायचं मला. मी बघतो म्हणजे माझ्या पद्धतीने समजावीत मी तुला. होणार आहे जाऊबाई, मला खरंच शिकायचंय. तुम्ही समजवा नाही यांना, मला खरंच शिकायचंय. वल्ली, तू त्यांच्या समोर गळ घालू नकोस हं. तुला चांगलंच माहितीये मी का नाही म्हणतोय ते. हो, असं काय करताय? मला फक्त एक संधी पाहिजे. होणार आहे जाऊबाई, मला फक्त एक संधी द्या ना. सचिन, अरे ती इतकी मागे लागतीये, तू असा का वागतोस? कारण हे पहिल्यांदा होत नाहीये बहिणी. आमचं लग्न झाल्यापासून अनेकदा केलंय हे वल्लीने. कितीदा तरी वेगवेगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेतली, ते पण दादाच्या पैशातून फी भरून. काय केलंस ग त्याचं वल्ली तू? सांग ना, केलंस एकतरी कोर्स पूर्ण? अभ्यास केलास? वल्ली, अगं तुला संधी मिळाली होती ना, मग असं का केलंस तू? अहो, तेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना. घरात सासू नव्हती, सांगणारं कोणी नव्हतं. मग घरकामं करण्यात, स्वच्छता राखण्यात आणि स्वयंपाक करण्यात अभ्यास करायचं राहून गेलं. मला सगळं एकत्र नाही करता आलं. मला ना खूप दडपण यायचं, मला कळायचं नाही काय करायचं ते. आणि आता तुम्हीच मला सांगा ना, तेव्हा माझी परिस्थिती वेगळी होती की नाही? आत्ताची वेगळी आहे. आता काय तुम्ही सगळे आहात ना माझी मदत करायला, मग मी करेन सगळं नीट. मी खरंच सांगतेय, खरंच. सचिन, तू तिला परवानगी नाही, प्रोत्साहन द्यायला हवंस. ती तिचे निर्णय घ्यायला समर्थ असायला हवी. 1 मिनिट, तुम्ही अजून त्यांच्या आयुष्यात किती घुसखोरी करणार? मिस अनामिका, हे घर मागासलेल्या विचारांचं नाहीये. या घरामध्ये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं, मुलींच्याही आणि सुनांच्याही. तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो, माझ्या आईने तिचं मॅट्रिक या घरात आल्यानंतर पूर्ण केलं, लग्न झाल्यावर, आणि तेही अण्णांचं पाठिंबा आणि प्रोत्साहन होतं म्हणूनच. या उपर जर सचिन वल्लीच्या शिक्षणासाठी नाही म्हणत असेल तर त्यामागे त्याची काहीतरी कारणं असतील, आणि फक्त मुलींना शिकू दिलं पाहिजे, त्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून ती कारणं नाकारता येणार नाहीत. अच्छा, म्हणजे तिला एकदा संधी दिली, तिला नाही जमलं तर पुन्हा तिला संधीच द्यायची नाही, असं आहे का? हो, मी नाहीये फार मोठ्या मनाचा, पण मला पुन्हा त्याच खड्ड्यात नाही पडायचंय. सचिन, तू प्लीज एक. हो, असं काय करताय? ऐका माझं. तुम्ही ऑफिसला येताय की अजून काही ऐकवायचंय? माझी मी येईन. सौरभा, मावशी, तुम्ही काहीच बोलला नाहीत. तुम्ही तरी समजावा ना सचिनला. एक सांगू, त्यांचं जाऊ दे, तू यात पडू नकोस, अडकशी. चला, मला बरीच काम आहेत. सचिन, ऐक ना, मला अभ्यास करू दे ना. मला अनामिका ताईंसारखं व्हायचंय. त्या कशा ऑफिसला जातात, त्यांच्या हाताखाली 4 लोक आहेत आणि त्या मस्त रुबाब दाखवतात. मला पण रुबाब दाखवायचं, त्याच्यासाठी मला शिकायला लागेल ना. मला शिकू दे ना सचिन. वल्ली, त्यासाठी शिक्षण पुरेसं नसतं, कष्ट करायची तयारी लागते. अरे मग मी कष्ट करेन ना, मी अभ्यास करेन, मी चांगले मार्क मिळवेन, पण मला शिकू दे ना. तू का परवानगी देत नाहीयेस मला? अजिबात नाही वल्ली. मी कसा दुष्ट नवरा आहे, तुला शिकायला परवानगी देत नाही असं चित्र निर्माण करू नकोस तू. नाही. तुला चांगलंच माहितीये वल्ली मी का नाही म्हणतोय. सचिन काय सचिन, तुला दिली नाही याच्या आधी संधी, घालवलीस ना वाया. आता परत रिस्क घेणार नाहीये मी वल्ली. ऐक, आता शेवटची संधी दे. हा, ह्याच्या पुढे मी कधीच तुझ्याकडनं काहीच मागणार नाही. शेवटची संधी दे. आणि पैसे कुठून आणायचे? वल्ली? सचिन, वल्ली, मी पिऊन आहे साधा. मी ना फक्त घर खर्चासाठी पैसे देऊ शकतो, आणि दादाकडे परत हात पसरायचे नाही. सचिन, ऐक ना माझं. त्याच्याकडे पैसे मागायचे म्हणजे मस्का मारायला लागतो. चालूच होत नाही तर काय करावं ग बाई आता याच. चला, तेच घ्या. वेळ नाही ग बाई, चला काम करूया. माई मावशी, काय ग?
ऐका ना, मी तुम्हाला एक विचारू का? मी बदललीये ना? खरं सांगा, मी बदललीये की नाही? हो बदललेस. मग तुम्ही त्यांना सांगा ना की मला शिकू द्या म्हणून. मी खरंच सांगते, मी ऐका ना, मी धरसोड नाही करणार. सुप्पच सांगते, मी खूप अभ्यास करेन माई मावशी. बरं बरं सांगेल. नक्की ना? हो सांगेल. आई काय करताय? अगं ते आपले पाटकर आहेत ना, त्यांच्याकडनं पुरणाच्या पोळ्या आणि कटाच्या आमटीची ऑर्डर आहे. अरे मग ह्याच्यात कशाला करताय? मग? मिक्सर मध्ये वाटा ना, वेळ वाचेल तुमचा. अगं बाई तो बघ मिक्सर काढून पडलाय तिकडे, तो चालत नाहीये ना. मला सांगा, जिरं खोबऱ्याचं वाटण करायला लागतं ना? हो हो हो, आता कटाच्या आमटीला वाटणं पाहिजे. अरे पण मग एवढा वेळ कुठे आहे तुमच्याकडे? मी काम करते, हा माझा मिक्सर घेऊन येते. थांबा आणते. आता बस हाताने पुरण वाटत आणि वरवंट्यावर मसाले कुटत. हे बघा, घेऊन आले मी मिक्सर. हे बघा, हा लावते. हा, आता तुमचं काम पटकन होईल. हो लागतंय का बघ अगदी. हा थांबा. हा अय्या, हे लागत का नाही माय मावशी? अगं बाई भांडण नाही लागत आहे का? तुम्ही बघा ना जरा. बरं थांब बघ. ऐक का नाही लागत आहे? अगं हे काय, हे तुटलंय. आता दुष्काळात 13वा महिना. माई मावशी, आता हे दोन्ही दुरुस्त करायला लागेल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तू त्या यंत्रातच वाट. आता बघा ना, मी काय बाहेर जाऊन नोकरी करत नाही, मग मी एवढं दुरुस्त तर करूच शकते ना. मी एक काम करते, मी हे भांड दुरुस्त करून आणते, म्हणजे कसं तुमचं काम एकदम सोपं होईल. हा, माई मावशी, पैसे नाही आहेत पण माझ्याकडे. म्हणजे आता हे काम 50-100 रुपयात होण्यासारखं नाहीये ना, नाहीतर करून टाकलं असतं. आणि दरवेळेला पैसे कुठून आणायचे? मी एक काम करते, मी ह्यांच्या ऑफिसमध्ये जाते, पैसे घेते आणि हे दुरुस्त करून आणते. काहीच हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. हा, हेच होतं बघा. आता समजा मी कमवत असते, नोकरी करत असते, तर नुसतं दुरुस्त केलं नसतं, मी नवीन मिक्सरच घेऊन आले असते. हा, तुमच्यासाठी. पण काय आहे, गृहिणीला कुठलाही निर्णय घेण्याचा हक्क नसतो ना, आणि पैसे सुद्धा नसतात ना माझ्याकडे, मी घरी असल्यामुळे. पण काही हरकत नाहीये, तुमची गैरसोय होऊ देणार नाही. हा, मी हे दुरुस्त करून आणते आणि तुमचं काम मी सोपं करणार म्हणजे करणारच. बघा, आलेच मी. हा, दुरुस्त करून आणते. आपण आपली सुरुवात करावी. दादा आत या प्लीज. मला बोलवलं सर? दादा
आपल्या ऑफिसमध्ये जे इंटिरियरचं काम सुरू आहे त्याची जी वाढलेली बिलं आहेत त्या सगळ्याच्या कॉपीज मला मेलवर पाहिजे. मॅडमना सांगा. सर हा निरोप यांनाच द्यायचा ना? होय. त्यांना सांगा मेल केल्यात. मेल केलाय. थँक्यू सांगा. थँक्यू. वेलकम. वेलकम म्हणाले. सर माझं झालं ना? मी येऊ? ओके, या तुम्ही. पटवर्धन. येस सर. येस सर. येस सर. त्या दिवशीचं पॅचअप झालं ना वाटतं. नवा दिवस नवं भांडण सर. ती फाईल. येस सर, ऑफकोर्स. थँक्यू. थँक्यू. गुड डे सर. दादा, आपण खूप भांडतोय का? काही नाही. मी कधीच भांडत नाही. म्हणजे मी भांडकुदळ आहे? मी असं म्हटलं नाही. मी असं म्हटलं की काही झालं तरी आपण भांडायला नको. आपण अजिबात भांडायला नको. आपण इतर कपल्स सारखे सडू होत चाललोय. करेक्ट. त्यामुळे तुम्ही थोडं संयमाने घ्या, भांडू नका. म्हणजे या सगळ्याला मी जबाबदार आहे का सौरभ? बघा, भांडताय. बरं, नाही भांडत. नाही भांडणार. तू भांडलास ना तरी. दादा, 2 चहा सांगा. जेवणाच्या आधीचा गोळी आईला दे आणि जेवण झाल्यावर मला मेसेज कर. काय अर्जंट असेल तर मला कॉल कर. हां. येस का हॅलो. ओ असं काय करतायत? आपलं ठरलं होतं ना, मॅगझिनच्या कव्हर पेज ग्लासी आणि आतलं पेजेस मॅट फिनिश असला पाहिजे. अरे कव्हर पेजवर सिनरी आहे ती उठून दिसला पाहिजे. बरोबर. ते टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. 3ही पेजेस, त्या 3ही GSMच्या ऑप्शनचे सॅम्पल्स मला पाठवून द्या तुम्ही प्लीज. हॅलो. रिपोर्ट आला. डॉक्टरला भेटून या ना आणि डॉक्टर काय बोलता मला कळवा. औषध कमी झाली तर बरंच आहे ना, आईला पण बरं वाटेल. एक मिनिट. हॅलो. 3 वाजता तुम्ही मीटिंग फिक्स करण्याच्या आधी तुम्ही माझं कॅलेंडर बघितलं का? बरं ठीक आहे. हां ठीक आहे. हॅलो. लंच ब्रेकमध्ये तुम्हाला कॉल बॅक करू का? सचिन कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. सचिन ते रिया मॅडमच्या केबिन मध्ये. ओ मॅडम. थँक्यू. बाय. मॅडम, तुम्ही घर आणि ऑफिस दोन्ही किती छान सांभाळता. हो ना? तुझ्या बॉसला सगळी कामं किती छान जमतात नाही? म्हणजे मला असं वाटतं जगातली कुठलीच बाई एवढं काम करू शकत नाही. म्हणजे घर पण सांभाळते, ऑफिस पण सांभाळते. तुझ्या बायकोला तर काहीच जमत नाही ना. तुझी बायको तर घरीच बसून असते, काही कामच करत नाही, कारण तू तिला बाहेर पडू देत नाहीस. बरोबर? काय बोलतेस तू? बाहेर जाऊन बोल. काय मला इकडेच बोलायचं ते. काय बोलायचं ते मी बाहेर जाणार नाहीये, कळलं? म्हणजे मी मान खाली घालून सगळं ऐकून घ्यायचं आणि तुझ्या बॉसने वाटेल ते बोलायचं का?
बरोबर आहे, मी तर घरातच असते, मला तर अक्कलच नाही बोलायची, म्हणून मला बाहेर काढतोय तू. हा तू बाहेर चल प्लीज प्लीज